नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. कसे वेलकम. आहात सगळे? नमस्ते. छान छान. अरे आवडलं वा. सगळं आमचं. छान आहे. हम्म. अरे वा, हो. छान. चला, दुपारी लाईट नव्हते माझे, नेमके बरोबर 2:30 वाजेला आले ते लाईट. आणि हा. शुक्रवारी अगदी 5 वाजेला येतात संध्याकाळी. ओके, चला. हम्म. जे असेल ते. चालेल. रेकीचा आपल्याला हा टायमिंग हवा असेल तर आपण हा करूया, चालेल. नाही का? ओके, हो. चला. ओके. आज आपण बघणार आहोत सेवन चक्र. का सेवन चक्र आपल्या शरीरामध्ये कुठे असतात, त्यांचे आपल्या शरीरामध्ये काय काम चालतं, आपण हे सर्व आज डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्यासाठी मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते आहे. हम्म. स्क्रीन शेअर झाली आहे का माझी? हो, झाली आहे, झाली. येस, हे बघा. हो हो. हे आपले हो, ह्युमन झाली. बॉडी. येस येस येस. हा. तर आता हे आपल्या ह्युमन बॉडीचे सेवन चक्र आहेत. मी तुम्हाला त्याची डिटेलमध्ये समजावून सांगते. का हे सेवन हम्म. चक्र आपल्याला दिसत नसतात, पण ते आपल्या शरीरावर खूप छान पद्धतीने काम करत असतात. तर आता हे चक्र कोणते आहेत? तर सर्वात पहिलं जे चक्र आहे हे रूट चक्र आहे. हे आपल्या जेनेटिक ऑर्गन जवळ राहतं. ओके. त्याच्यानंतर याचा रंग आहे लाल. त्याच्यानंतर दुसरं त्याच्या पुढचं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र. हे आपल्या नाभीच्या 3 बोटं खाली राहतं. आणि याचा रंग आहे ऑरेंज. आणि आपल्या नाभीच्या 3 बोटं वरती मणिपूर चक्र आहे. आणि त्याचं नाव आहे मणिपूर चक्र. त्याचा कलर आहे पिवळा. त्याच्यानंतर आपलं आहे हृदय चक्र, थ्रोट चक्र. जिथे आपण टिकली लावतो तिथे आहे आपलं थर्ड आय चक्र. आणि इथे क्राऊन हा. चक्र आहे. जिथे आपला टाळू आहे तिथे आपला क्राऊन चक्र आहे. आपल्या टाळूवर कधीही आपल्याला हात ठेवायचे नसतात. जेव्हाही मी तुम्हाला सांगेल क्राऊन चक्रावर हात ठेवा, तर आपल्या कानाच्या इथे थोडं बाजूला वरती घ्यायचे आहे. इथे सेंटरला हात घ्यायचे नाहीये, इथे थोडे बाजूला घ्यायचे आहे. ओके. आले. मी ओके. तुम्हाला ओके. सगळ्या जागा दाखवणार आहे आपल्या शरीरामध्ये त्यांच्या कुठे असतात. ओके. हम्म. आता यांचे हा. मंत्र, बीज मंत्र दिलेले असतात. प्रत्येक चक्राला बीज मंत्र राहतात. आणि ते कशा पद्धतीने आपल्या शरीरावर कशा पद्धतीने काम करतात ते आपण आता बघणार आहोत. तर सर्वात ओके. पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र. ओके. रूट चक्र. आपण हा. खालून सुरुवात करत असतो नेहमी चक्रांना. तर सर्वात बर. पहिलं चक्र आहे रूट चक्र. हे चक्र आहे ना हम्म. बघा, कळीच्या स्वरूपामध्ये राहता. आणि ज्या वेळा ती आपली बॅलन्स व्हायला लागला, ऍक्टिव्हेट होतात, तर ती अशी कमळाच्या फुलासारखी उमलतात आणि क्लॉकवाईज फिरताना आपल्याला ती जाणवतात. ओके. तर ओके. त्यावेळेला ज्या वेळेला ती क्लॉकवाईज फिरतात त्यावेळेला ती बॅलन्स होतं आपलं चक्र, असं त्याला म्हटलं हम्म. जातं. आता सगळ्यात हम्म. पहिलं चक्र आहे रूट चक्र. हे आपल्या जेनेटिक ऑर्गनच्या इथे राहतं. याचा रंग आहे लाल. आणि याचा मंत्र आहे लम. ओके. तर याचं जे तत्व आहे, तर त्याचं तत्व आहे पृथ्वी तत्व. तर हे जर बर. चक्र बॅलन्स राहिलं तर आपल्या शरीरामध्ये काय होतं हे मी तुम्हाला सांगते आहे. हे जर याचं महत्व आहे का आरोग्य आणि कल्याणासाठी मागच्या जन्माच्या ज्या आठवणी आहेत ते कार्य संग्रहित करण्याचं काम हे चक्र करत असतं. आणि जर हे चक्र हम्म. आपल्या शरीरामध्ये जर इम्बॅलन्स झालं तर त्याचे आपल्यावर काय परिणाम होतात ते आपण बघणार आहोत. का जसं आपल्याला रूट चक्राच्या खालचे म्हणजे पायाच्या खाली जेही अवयव आहे त्याचं दुखणं आपल्याला चालू होतं. जसं गुडघे दुखी चालू होते, आपल्या टाचा दुखता, पोटऱ्या दुखता, पाय दुखता. तर हे त्याच्या खालचं कमरेच्या खालचं कमरेपासून ते दुखणं आपल्याला चालू होतं जेव्हा हे रूट चक्र हे आपलं इम्बॅलन्स राहील तेव्हा. तर आणि आपल्याला हाडांचे प्रॉब्लेम चालू होता, अशक्तपणा येतो, चक्कर येणे. हे सर्व प्रॉब्लेम या चक्र इम्बॅलन्स झाल्याने होत असतात. आता हे चक्र जर आपल्या लाईफमध्ये बॅलन्स असेल तर काय होणार आहे? तर तुम्ही भौतिक सृजन शक्तीची वाढ होते. नेहमीच आपण ऍक्टिव्ह राहतो. ओके. आणि बघा आपण प्रत्येक कार्यामध्ये अग्रेसर राहतो, म्हणजे सगळ्यात पुढे राहतो. असं हे जर चक्र आपलं बॅलन्स राहिलं तर होतं. त्यामुळे आपलं स्वस्थ स्वरूप आणि सुखी आनंदी एक व्यक्ती आपण बनवू शकतो. सुखी आणि आनंदी व्यक्ती आपण ह्या चक्राच्या बॅलन्स राहिल्यामुळे बनवू शकतो. आता पुढचं आहे ते आहे स्वाधिष्ठान चक्र. पुढचं आहे स्वाधिष्ठान चक्र. याचा रंग आहे हम्म. केशरी, ऑरेंज. आणि याचा बीज मंत्र हम्म. आहे वम. ओके. वाव. आणि याचं तत्व आहे जलतत्व आहे याचं.
तर हे काय आहे? स्वा म्हणजे काय? स्वयं, आणि स्थान म्हणजे ठिकाण, स्वयंचं ठिकाण. तर हे चक्र जे आहे याची जागा कुठे आहे? आपली नाभी आहे, नाभीच्या 3 बोटं खाली माप मोजायचं आणि तिथे हे चक्र आहे. याचा मंत्र आहे वम, आणि याचं महत्व आहे का स्त्री पुरुष आकर्षणाचं केंद्र आहे. मनाचा विकास या चक्राचं, मनाचं निवासस्थान आहे हे चक्र. ओके. हे चक्र जर इम्बॅलन्स झालं तर काय होतं? आपल्याला युरिन संबंधी प्रॉब्लेम होतात. त्याच्यानंतर कफ, सर्दी, खोकला यासारखे आजार होतात. काही मुलं बघा खूप मोठे होऊन जातात तरी देखील ते बेड ओला करत राहतात, बेड वेटिंग करत असतात. तर त्यासाठी त्यावेळेला तुम्ही समजायचं आहे का ह्या मुलांचं हे स्वाधिष्ठान चक्र जे आहे ते इम्बॅलन्स आलेलं आहे. आणि त्यावेळेला तुम्ही त्याला जर हिलिंग केलं तर त्याचा तो प्रॉब्लेम तिथे सॉर्ट आउट होऊ शकतो. नंतर तुम्हाला गर्भाशयाचे प्रॉब्लेम, हे जर चक्र इम्बॅलन्स असेल तर गर्भाशयाचे प्रॉब्लेम्स तुम्हाला होतात. ओके. आणि जर हे चक्र बॅलन्स असेल आपल्या शरीरामध्ये तर आपल्याला त्याच्याने काय होतं ते बघणार आहोत. हे स्वाधिष्ठान चक्र बॅलन्स असेल तर मानवी जीवनाचा विकास होतो. वैवाहिक सुख, गर्भधारणा व संतती सुख, ज्यांना मूल होण्यामध्ये जो प्रॉब्लेम होतो आहे तर त्यांचं हे चक्र इम्बॅलन्स आहे असं समजायचं आहे. या चक्रावर जर तुम्ही हिलिंग केलं तर त्यांचा तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर याच्या पुढचं चक्र आहे मणिपूर चक्र. पिवळा रंग. मणिपूर चक्र आहे, याचा रंग आहे पिवळा, याचा मंत्र आहे रम. त्याच्यानंतर त्याचं तत्व आहे अग्नितत्व. तर हे कुठे असतं? आपलं जे नाभी चक्र आहे त्याच्या 3 बोटं वरती. हे चक्र आपल्या लाईफमध्ये खूप महत्वाचं आहे. आपल्या भौतिक सुखाचं चक्र याला म्हटलं जातं. ओके. याचं महत्व आहे का भौतिक जीवनातील इच्छा पूर्तीचे केंद्र आहे. जीवनामध्ये तुमच्या ज्या इच्छा आहेत, जसं गाडी घ्यायची आहे, बंगला घ्यायचा आहे, मुलांना चांगलं एज्युकेशन द्यायचं आहे, तर ह्या सर्व इच्छा, हे जर चक्र तुमचं बॅलन्स असेल तर ह्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ओके. आणि जर हे चक्र इम्बॅलन्स असेल तर तुम्हाला मधुमेह, स्वादुपिंडाचे विकार, यकृताचे विकार, अल्सर, पित्ताशयाचे खडे यासारखे तुम्हाला प्रॉब्लेम्स तिथे तयार होत असतात. याचं तत्व आहे अग्नितत्व. तर बघा, हे चक्र काय काम करतं? अग्नितत्व आहे. आपल्या पोटाशी पोट आहे आपलं हे चक्र, म्हणजे जसं काही. तर ज्या वेळेला आपण जेवण करतो तर त्यावेळेला आपल्या पोटामध्ये अग्नी प्रज्वलित झालेला असतो आणि आपण त्याच्यावर जेवताना जर काही जण अगदी एक एक घोट पाणी पिलं तर ठीक आहे, पण काही जण भरपूर पाणी पितात. पाणी पिल्याने काय होतं? तो अग्नी जो प्रज्वलित झालेला आहे तो विझतो आणि त्याच्यामुळे आपलं जे जेवणाचं पचन होतं ते मंदावतं, पचन व्हायला प्रॉब्लेम होतो. तर ह्या लोकांना पचनाच्या समस्या तिथे चालू होतात, अपचन व्हायला लागतं. तर यासाठी आपल्याला जेवण झाल्यावर 45 मिनिटांनंतर पाणी प्यायचं आहे. त्यामुळे जो अग्नी आहे तो आपलं जेवण अगदी छानरित्या पचन करतो आणि आपल्याला ते व्यवस्थित डायजेस्ट होत असतं. क्लिअर आहे? क्लिअर. हा, येस. हो. आता याच्या पुढचं चक्र आहे हार्ट चक्र. त्याचा पीक नाहीये माझ्या याच्यामध्ये, पण मी तुम्हाला ते समजावून सांगते आहे. याच्या पुढचं, आता मणिपूर चक्रापर्यंत आपण पोहोचलो, याच्या पुढचं आहे हार्ट चक्र. हार्ट चक्राचा रंग आहे हिरवा आणि त्याचा मंत्र आहे यम. त्याचं तत्व आहे हवा. प्रेम, भाईचारा, आध्यात्मिक विकास, प्रेमाचे प्रतीक आहे. भक्ती साधना, ऋषी मुनी या चक्राला जागृत करण्यासाठी जास्त करून भर देत असतात. कोणत्याही शक्तीशिवाय निस्वार्थ प्रेम करणे हे या चक्राचं विशेष आहे. नंतर हृदय आणि संपूर्ण ब्लड सिस्टीम, फेफडे, लिव्हर याला सर्वांना ते रिॲक्ट करत असतं. वायू तत्व इम्बॅलन्स झाल्याने काय होतं? प्रतिकूल शारीरिक पीडा, निराशा. ज्यांचं हृदय चक्र हे इम्बॅलन्स असेल ते लोक कंजूसही असतात, म्हणजे कंजूस व्हायला लागून जातात ते. ओके. त्यांना हृदयाचे रोग होतात. नंतर बीपी, डिप्रेशन, काही लोकांच्या तर मनामध्ये आत्महत्या करण्याचे विचार देखील येतात. तर त्यावेळेला तुम्ही त्या व्यक्तीच्या हार्ट चक्राला हिलिंग करायचं आहे का त्याच्या मनातून असे विचार निघून जायला पाहिजे. ओके. आता याच्या पुढचं चक्र आहे विशुद्धी चक्र.
विशुद्धी चक्र जे आहे याचा जो रंग आहे तो आहे ब्ल्यू, याचा मंत्र आहे हम, बीज मंत्र आहे हम, आणि याचं जे तत्व आहे ते आहे आकाश. ओके. तर हे चक्र काय काम करतं? आकाश तत्व इम्बॅलन्स होणे से वात, पित्त, त्रिदोष, कफाचा त्रास आपल्याला होत असतो. केसांच्या समस्या देखील आपल्याला हे चक्र इम्बॅलन्स झाल्यामुळे होत असतं. नंतर आपल्याला गळ्याचे जे लंग्स आहेत, हे गळ्याला जे लंग्स असतात ते नियंत्रित करतो. नंतर आपल्या बोलण्यासाठी हे तत्व खूप महत्वाचं आहे. जर आपण नेहमी खरं बोललो तर हे चक्र ऑटोमॅटिक बॅलन्स राहत असतं. आणि हे चक्राला आहे ना बॅलन्स करण्यासाठी मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगते का तुम्हाला फक्त प्रत्येक गोष्टी मागे थँक्यू म्हणायचं आहे. जेवढी आपण कृतज्ञतेची भावना ठेवू ना तितकं हे चक्र आपलं बॅलन्स राहणार आहे. आणि हे चक्र जर बॅलन्स राहिलं तर मी तुम्हाला सांगितलं का आपल्या लाईफमध्ये सगळे आपले घशा संबंधीचे जे प्रॉब्लेम आहे ते सगळे सॉर्ट आउट होत असतात. ओके. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला बोलताना नेहमी आपल्या डोक्यावर बर्फाची लादी ठेवायची आहे आणि तोंडामध्ये मधाचा बोळा ठेवायचा आहे. त्याच्यामुळे आपण जेही बोलणार आहोत ते गोड बोलणार आहोत, डोकं आपलं शांत ठेवून बोलणार आहोत. ओके. आपल्या आनंदाचं रिमोट आपण दुसऱ्याकडे द्यायचं नाही का? थोडंसंही कोणी आपल्या मनासारखं वागलं नाही का लगेच आपण चिडून जातो, लगेच आपलं डोकं गरम होतं. तर ते गरम नाही होऊ द्यायचं आहे. तर आपल्या डोक्यावर नेहमी बर्फाची लादी ठेवायची आहे आपल्याला. ओके. ओके. आणि हे चक्र आपल्याला बॅलन्स करायचं तर एकदम सोपी पद्धत आहे का प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणायचं आहे. आता थँक्यू म्हणायचं म्हणजे काय करायचं आहे एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगते. बघा, आपण आज स्वयंपाक बनवलेला आहे आणि आपली मुलं जेवायला बसलेली आहे आणि मुलाला आज भाजी आवडली तर मुलगा काय म्हणतो, आई आज भाजी छान झालेली आहे. आपण थँक्यू. लगेच त्याला उत्तर काय देतो, बेटा अजून देऊ का तुला? म्हणजे तुला आज आवडले आहे तर तुला अजून देऊ का? ओके. मग त्याच पद्धतीने आपण जर समजा गाडी घेतली, घर घेतलं आणि युनिव्हर्स ही आपली आई आहे, तिला जर आपण थँक्यू म्हटलं तर आई थँक्यू, तर लगेच युनिव्हर्स आपल्याला काय म्हणणार आहे, बेटा अजून देऊ तुला? ही गाडी आवडली तर अजून गाडी देऊ का? हे घर आवडलं तर तुला अजून घर देऊ का? आपण ज्याही गोष्टीसाठी थँक्यू म्हणणार आहोत त्या गोष्टीसाठी युनिव्हर्स आपल्याला विचारणार आहे की तुला अजून देऊ का? म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी युनिव्हर्सचे थँक्यू म्हणायचे आहे. ओके. आणि आपल्या ओके. थँक्यू म्हटल्याने हे चक्र ऑटोमॅटिक बॅलन्स होतं. म्हणजे ह्या चक्रासाठी आपल्याला विशेष काही जास्त करायची गरज नाही. तर खरं बोलायचं आहे आणि हे चक्र आपल्याला थँक्यू म्हणत जायचं आहे. ओके. आता याच्या ओके. पुढचं चक्र आहे अनाहत चक्र, म्हणजे आपलं आहे आज्ञा चक्र. थर्ड आय चक्र देखील याला म्हणतात. तर याचा जो रंग आहे तो आहे निळा, त्याचा मंत्र आहे ओम. ओके. ओम, ओके. ओम आहे त्याचा मंत्र आणि त्याचं तत्व आहे प्रकाश. या चक्राला शिवनेत्र देखील बोलतात. आपण जिथे टिकली लावतो तिथे याची जागा आहे, आज्ञाचे केंद्र आहे. या चक्राचा विकास झाल्याने भविष्यात होणाऱ्या सूक्ष्म घटनांचा संकेतही आपल्याला येतो. म्हणजे भविष्यात काय होणार आहे याचा सूक्ष्म संकेत आपल्याला कळून जातं जर हे चक्र आपलं बॅलन्स झालं तर. ओके. ओके. आध्यात्मिक विकासासाठी हे चक्र खूप महत्वाचं आहे. आपल्या स्पिरिचुअल डेवलपमेंटसाठी आध्यात्मिक विकास के लिए यह चक्र बहुत महत्वपूर्ण है. संबंधित अंग आहे सुषुम्ना नाडी और निचला दिमाग. इच्छा शक्तीचे केंद्र आहे हे. ओके. हे जे चक्र आहे आपल्या इच्छा शक्तीचे केंद्र आहे. ज्यावेळेला आपण आता सेकंड लेवल मध्ये थर्ड आय टेलिपॅथी शिकणार आहोत, थर्ड आय चक्राचा सिलेबस मध्ये टेलिपॅथी असते, तर त्यावेळेला आपण आपल्या थर्ड आय चक्राने समोरच्या व्यक्तीच्या थर्ड आय चक्रा म्हणजे माइंड पर्यंत मेसेज पोहोचवत असतो. समजा एखाद्या व्यक्तीला जर व्यसन आहे आणि ते व्यसन आपल्याला सोडायचं आहे, ती व्यक्ती व्यसन सोडत नाहीये कारण तिच्या शरीरासाठी चांगलं नाहीये, तिच्या आर्थिक दृष्ट्या ते व्यसन असणं चांगलं नाही आहे, तर त्यावेळेला आपण त्या व्यक्तीची परमिशन न घेता आपण त्याला टेलिपॅथी करू शकतो का त्या व्यक्तीचं ते चांगल्यासाठी आहे, कारण आपण चांगल्यासाठी करतो आहे तर तिथे आपल्याला परमिशन घ्यायची गरज नाही आहे आणि त्या व्यक्तीचं आपण व्यसन सोडवू शकतो. आपल्या काही कोर्टाच्या केसेस चालू असतील तर त्या देखील आपण त्याच्यातून, पण आपली बाजू ही त्यावेळेला खऱ्याची बाजू पाहिजे कोर्टाच्या केसमध्ये. तर त्यावेळेला आपण त्या केसमध्ये वकील आला आणि आपल्या
जजला देखील आपण टेलिपॅथी करू शकतो का माझी बाजू खरी आहे, आणि माझे वकिलाला सांगू शकतो का माझ्या केसचे जे खरे पॉइंट आहे ते जज समोर मांडा. ओके. हम्म. आणि जजला जेव्हा खरे पॉइंट मिळतात तेव्हा ते नक्कीच आपल्या बाजूने रिझल्ट लावतात. त्याच्यानंतर आपलं कोर्टच्या केससाठी आपण त्याचं मदत घेऊ शकतो. व्यसन सोडवण्यासाठी, दोन व्यक्तींचं भांडणं झाले आहे ते मिटवण्यासाठी देखील आपण टेलिपॅथीची मदत घेऊ शकतो, आणि ते आपण सेकंड लेवलला शिकतो. त्याच्यासाठी आपलं हे थर्ड आय चक्र जागृत राहणं खूप महत्वाचं आहे. ओके. ओके. आता याच्या पुढचं चक्र आहे क्राऊन चक्र. सगळ्यात महत्वाचं चक्र आहे. हे चक्र आपल्या मुक्तीचं केंद्र आहे आणि ब्रह्मांडीय ऊर्जांचे प्रवेशद्वार आहे. या चक्रातून ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या शरीरात येत असता आपल्या डोक्यावरच्या मध्याचे जे अस्तित्व आहे, म्हणजे आपण त्याला हिलिंग करताना मी जे तुम्हाला सांगितलं, इथे सेंटरला जिथे टाळू आहे तिथे हात ठेवायचे नाही आपल्याला. आपल्याला ज्या वेळेला हिलिंग करतो तर इथे हात ठेवायचे आहे. जेव्हाही मी तुम्हाला सांगेल क्राऊन चक्रावर हात ठेवा, तर इथे हे कान आहे तर त्याच्या थोडं वर हात ठेवायचे आहेत आपल्याला. ओके. तर आपल्याला थोडे वर तिथे हात ठेवायचे राहतात. तर या पद्धतीने आपण क्राऊन चक्राचं हे करतो. आध्यात्मिक साधनेचं केंद्र आहे. त्याच्यानंतर ज्ञानाची प्राप्ती आपल्याला याच्याने होत असते. आपण शून्य अवस्थेमध्ये या चक्रामुळे जात असतो. शून्य अवस्थेची स्थिती देखील आपली या चक्रामुळे होत असते. त्याच्यानंतर याचा रंग आहे जांभळा आणि याचा मंत्र आहे ओम. अगदी ओमला एकदम हलका याच्यात बोलायचं आहे, ओम. ओके. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीचा प्राण जाताना आपण बघितलेला आहे का कोणी, तर त्या व्यक्तीचा ज्या वेळेला प्राण जातो ना, तर त्यावेळेला तिचं हे जे क्राऊन चक्र आहे हे ओपन होत असतं. आणि त्या व्यक्तीने जर कधीही त्याच्या लाईफमध्ये ध्यान साधना मेडिटेशन जर कधी केलेलं नसेल, तर त्या व्यक्तीला ह्या ज्या ब्रह्मांडीय ऊर्जा असतात त्याच्यामुळे ते व्यक्ती घाबरतो. का आता त्याचा ज्या वेळेला शेवटचा श्वास राहतो, तर त्यावेळेला बरोबर त्याचं ते क्राऊन चक्र ओपन होतं आणि तिथून त्याचा श्वास जातो. तर ते शेवटचा श्वास आणि क्राऊन चक्र ओपन होणं, तर तो व्यक्ती घाबरतो का असं काय होतंय माझ्या बरोबर, त्याला त्यावेळेला समजत नसतं. तो डचकतो का माझ्या बरोबर हे काय होत आहे. तर त्यावेळेला काय होतं, तो त्याचा जेव्हा शेवटचा श्वास त्या आपल्या क्राऊन चक्रा वाटे त्याची जीव जातो, तर त्यावेळेला तो डचकल्यामुळे त्याचे डोळे आणि हे तोंड जे आहे ते उघडं राहून जातं. आणि आपण काय म्हणतो बऱ्याच वेळा का तोंडावाटे जीव गेला, डोळ्यांवाटे जीव गेलेला आहे या व्यक्तीचा, पण तो ऍक्च्युली क्राऊन चक्रातून जीव गेलेला असतो. तिथून त्याचं ते मुक्तीचं प्रवेशद्वार ओपन झालेलं राहतं. ओके. अशा पद्धतीने आपण क्राऊन चक्राचं हे मुक्तीचं केंद्र आहे असे ह्या चक्राला बोलले जाते. क्राऊन चक्राला मुक्तीचं केंद्र देखील बोललं जात असतं. ओके. तर हे आहे आपले ओके. सेवन चक्र. तर आता आपल्याला बघायचं आहे का सेवन चक्राच्या जागा कुठे आहेत एक्झॅक्टली आपल्या शरीरामध्ये. ओके. सर्वांनी हात रब करायचे आहेत. आणि बघा आपलं जे रूट चक्र आहे, जेनेटिक ऑर्गन आहे, तर हात कसे ठेवायचे आहे, कप शेप मध्ये घ्यायचे, खूप खोल नाही करायचे, अगदी आधर असा कप शेप करायचा आणि एकावर एक ठेवायचा. कप शेप एकावर एक ठेवलेला आहे. कप शेप एकावर एक. कोणताही हात वर खाली घ्या, तसं काही लिमिट नाही. लगेच पुढचा प्रश्न तो विचारू नका, मॅडम कोणता हा. हात वर घेऊ आणि कोणता हात हा. खाली. ओके. कोणताही हात वर खाली घेऊ शकता. कप शेप घ्यायचा. कप शेप घेतला. आपलं रूट चक्र आपल्या जेनेटिक ऑर्गनच्या इथे हा खाली. येस येस. तर इथे खाली आहे ते. त्याच्यात नंतर 3 बोट माप मोजायचं. आपलं नाभी चक्र आहे, नाभीच्या इथे बोट ठेवायचा, त्याच्या खाली 3 बोट खाली माप मोजायचं बरोबर. तिथे आहे आपलं स्वाधिष्ठान चक्र. बघा इथे दिसतं आहे, इथे हा. रूट चक्र आहे, त्याच्या नाभीच्या 3 बोट खाली बरोबर माप मोजा तुम्ही. 3 बोट खाली स्वाधिष्ठान चक्र आहे. आलं सगळ्यांचं. हो. त्याच्यानंतर आहे रूट आपलं नाभी येते. नाभीच्या 3 बोट वरती बोट ठेवायचे. नाभीच्या 3 बोट वरती हात घ्यायचा. तिथे आहे आपलं मणिपूर चक्र. मणिपूर चक्र हे आपल्या भौतिक सुखाचं चक्र आहे, का ज्याच्याने आपल्याला कार बंगला सगळं ऐशो आराम, मुलांना चांगलं एज्युकेशन, हे सगळं आपण ह्या मणिपूर चक्रावाटे आपल्याला मिळत असतं. जे चक्र बॅलन्स राहिलं तर आपण आपण काय म्हणतो,
याच्या मनामध्ये घुसण्याचा किंवा एखाद्या व्यक्तीचा त्याला व्यक्तीला जिंकण्याचा जो रस्ता आहे तो पोटावाटे आहे, तर तेच मणिपूर चक्र आहे. ओके. जर मणिपूर चक्र बॅलन्स राहिलं तर आपल्याला सर्व भौतिक सुखाचा आनंद घेता येतो. त्याच्यानंतर पुढचं चक्र आहे रूट चक्र. आपलं हार्ट, सॉरी, रूट चक्र नाही, हार्ट चक्र. पुढचं चक्र आहे हार्ट चक्र. आणि त्याच्यावर आता हात कसे ठेवायचे ते पण मी तुम्हाला दाखवते आहे. त्याच्या पुढचं चक्र आहे थ्रोट चक्र. कप शेप मध्ये घ्यायचे आणि इथे असा कप शेप लावायचा आहे आपल्याला, कप शेप मध्ये. हा, येस, कप शेप करायचा आणि इथे असा हात लावायचा आहे आपल्याला. येस, बरोबर आहे. याला दोन पद्धती आहे हात लावण्याच्या. एक इथून पुढून लावायचा आणि त्याच्याच मागून एक लावायचा, असा कप शेप मध्ये. जो तुम्हाला सोयीस्कर वाटेल तुम्ही लावू शकता. मला तर हाच जरा बरा वाटतो, हे बरा पडतो तो मागे हात टांगून ठेवण्यापेक्षा. ओके. त्याच्यानंतर पुढचं जे चक्र आहे ते आहे थर्ड आय चक्र. त्याला असा हात लावायचा आहे आपल्याला, एक हात मागे आणि एक हात पुढे. ओके. आणि जे पुढचं क्राऊन चक्र आहे त्याला हे जे आपले कान आहे कानाच्या थोडं वर इथे आपल्याला हात लावायचे आहे. इथे आहे आपलं क्राऊन चक्र. अगदी कानाजवळ नाही घ्यायचे, कानापासून थोडं वर घ्यायचं आहे. क्लिअर आहे? क्लिअर. हा, कप शेप मध्ये हात घ्यायचे आहे. आता आपल्याला कधीच हात असे प्लेन घ्यायचे नाही, नेहमी असा खोलगट हात आला पाहिजे आपला. कप शेप घ्यायचा आहे नेहमी आपल्याला. इथे तळावर, इथे जो सेंटर आहे याच्यावर चुकूनही हात ठेवायचे नाही, कारण आपल्याला ब्रह्मांडी एनर्जीशी कनेक्ट व्हायचं आहे. नाही तर इथे बंद करून देऊ आपण दरवाजा, आपल्याला एनर्जीच मिळणार नाही. ओके. आले सगळ्यांना? आता ह्या रूळ आपल्याला मी तुम्हाला 7 चक्राच्या जागा दाखवलेल्या आहेत, कसे हात ठेवायचे ते दाखवलेलं आहे. तर आज मी तुम्हाला ग्रुपवर मेडिटेशन एक पाठवणार आहे. ओके. हा, तर ते समजून घ्या. अजून थांबा, मध्ये बोलू नका, माझं पूर्ण लिंक तुटून जाईल. मग मी तुम्हाला लास्टला विचारेल, काही प्रश्न असतील का तेव्हा विचारा. आता तुम्हाला मी एक मेडिटेशन पाठवणार आहे. ते मेडिटेशन तुम्हाला रोज करायचं आहे. त्याच्याने तुमचे हे 7 चक्र बॅलन्स होण्यासाठी मदत होणार आहे. तर ते मेडिटेशन काय आहे? आता समजा रूट चक्र आहे, तर ते मेडिटेशन मध्ये त्याचा जो बीज मंत्र आहे लम, तर ते मेडिटेशन मध्ये काय म्हणणार आहे? लम लम, असं ते 3 मिनिटं एका चक्रावर थांबणार आहे. एका चक्रावर 3 मिनिटं ते मेडिटेशन थांबणार आहे. ओके. इथपर्यंत ओके. येत आहे लक्षात? मग हो, तुम्हाला आलं. त्यानंतर काय होतं, त्याचं थोडंसं म्युझिक बदलतं आणि पुढचा मंत्र घेतं ते. मग तुम्हाला पहिलं जे रूट चक्र आहे, आता ज्यांना अगदी नवीन असेल त्यांनी हात ठेवून केलं तर चालेल, नाही तर फक्त पहिले एकदा हात लावून स्पर्श करून घेतला आणि नंतर तुम्ही ध्यान मुद्रेत बसून ऐकलं तरी चालणार आहे. ओके. आणि ज्यांना पॉसिबल असेल तर त्यांनी 3 मिनिटं आपले हात तिथेच ठेवायचे आहे. प्रत्येक ओके. चक्रावर ते 3-3 मिनिटं बदलत जातं. तसे तसे आता मी तुम्हाला हात दाखवले कसे ठेवायचे प्रत्येक चक्रावर, त्या पद्धतीने तुम्हाला हात ठेवायचे आहे. आणि ज्यांना हात ठेवायला नसेल जमत त्यांनी ध्यान मुद्रेमध्ये बसून ते नुसते मंत्र त्यांच्या सोबत म्हटलं तरी चालेल, नुसतं ऐकलं तरी चालणार आहे. ओके. याच्याने ओके. तुमचे 7 चक्र बॅलन्स व्हायला मदत होणार आहे. एका चक्रावर 3 मिनिटं, तर असं ते 21 मिनिटाचं मेडिटेशन आहे. ओके. हं. ओके. मी आज ग्रुपवर पाठवून देईन. हं. क्लिअर? क्लिअर. हा, आता विचारा, याच्यावर काही प्रॉब्लेम आहे कोणाला, काही अडचण? इथपर्यंत आलं लक्षात? आलं आलं लक्षात आलं. येस. 7 चक्र आले सगळ्यांच्या लक्षात? हो, आले. येस. मी भरपूर सोप्या पद्धतीत सांगायचा प्रयत्न केला आहे. मी कुठेही तुम्हाला हार्ड लँग्वेज वापरलेली नाहीये किंवा कठीण शब्द नाही वापरले. सोप्यात सोपं करून मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे की तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. हं. ओके. आता आपल्याला काय बघायचं आहे? छानसं मेडिटेशन. आता तुम्हाला 7 चक्राच्या मी जागा दाखवलेल्या आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे? मेडिटेशन करताना त्या 7 चक्राच्या एकेकाला फील घ्यायचं आहे. मेडिटेशन मध्ये काय राहणार आहे का, आता समजा हार्ट चक्र आहे, तर हार्ट हं. चक्राच्या आजूबाजूचे जेवढेही अवयव आहे आपल्या शरीरामध्ये त्याची सगळ्याची निगेटिव्हिटी आपण काढणार आहोत आणि तिथे पॉझिटिव्ह एनर्जी देणार आहोत. आणि ती सगळी निगेटिव्ह एनर्जी आपण एखाद्या जमिनीच्या भूगर्भामध्ये मोठा दगड घेणार, त्याच्यात टाकणार आणि त्याची सगळी ब्लास्ट करून टाकणार त्याला.
आपल्याला निगेटिव्ह एनर्जी आपल्या जवळ ठेवायची नाहीये. आणि सगळे आपले जे 7 चक्र आहे त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी देणार आहेत. आणि हे चक्रचं तुम्ही जेव्हा 7 चक्राचं मेडिटेशन करता तर त्यावेळेला तुम्हाला डोळे बंद करून कलर्स दिसायला लागतात. म्हणजे आपण 7 चक्राचे कलर बघितले ना आता, का हो प्रत्येक हो चक्राचा कोणता कोणता कलर आहे तर ते कलर्स तुम्हाला दिसायला लागून जातात. बर. ओके, तर ते तुम्हाला फील घ्यायचं आहे तिथे प्रत्येक चक्राचा. हम्म. ओके, काहींना ओके. एकच चक्कर दिसेल, काहींना बिलकुलच कलर दिसणार नाही. तर असं लगेच म्हणू नका मॅडम यांना दिसलं आणि मला का नाही दिसत आहे. तुमची हो ही हो साधना आहे. तुम्ही 7 चक्राचं मेडिटेशन रोज केलं तर तुमचं विदिन 7 डेज मध्ये तुमचे ही चक्राचे कलर्स तुम्हाला दिसायला लागतील. तुमचे चक्र बॅलन्स व्हायला लागून जातील. ओके, चला ओके. आपण आता मेडिटेशन साठी रेडी होऊया. हम्म. येस, सर्वांनी पाणी पिऊन घ्यायचं आहे. आरामदायी अवस्थेत बसायचं आहे. ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून घ्या. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे त्यांची जबाबदारी माझी आहे. ज्यांचे बंद आहे त्यांना मी कशी एनर्जी देऊ. जे अगदीच कुठे बाहेर आहेत, काही प्रॉब्लेम असेल त्यांचं ठीक आहे. बसायला आसन घ्यायचं आहे. आरामदायी अवस्थेत बसायचं आहे. मी सर्वांना आता म्यूट करते आहे म्हणजे कोणालाच एकमेकामुळे डिस्टर्ब होणार नाही. व्हेरी गुड. चला, भरपूर जणांनी व्हिडिओ ऑन केलेले आहेत. सर्वांनी डोळे बंद करायचे आहेत. ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून घ्यायचा आहे. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचा आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणारा प्रत्येक श्वास आपल्या शरीरातून, आपल्या मनातून, 7 चक्रातून आणि औरातून सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहे. सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहे. सर्वांनी दिव्य रेकी शक्तीला आवाहन करायचे आहे. रेकीची प्रार्थना करायची आहे. दोन्ही हात जोडायचे आहेत. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दोन्ही हात मांडीवर, तळवे आकाशाकडे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य रेकीची शक्तीची ऊर्जा आपल्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. आपल्या क्राउन चक्र, आपली टाळूची जागा, क्राउन चक्र आणि त्याच्या रिलेटेड सर्व ऑर्गन्स, यात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती सर्व प्रकारची नकारात्मकता रिमूव्ह होत आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी रिमूव्ह होत आहे, कायमस्वरूपी निघून जात आहे. अगदी शरीराच्या खालच्या बाजूने थर्ड आय चक्र, दोन्ही भुवयांच्या मध्ये, इथे कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल ती कायमस्वरूपी डीपर 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 खालच्या भागामध्ये पाठवली जात आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य रेकीची ऊर्जा ही क्राउन चक्रामधून थर्ड आय चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. आणि संपूर्ण चेहरा, दोन्ही डोळे, दोन्ही कान, दोन्ही गाल, पोट, दोन्ही दंतपंक्ती, जिव्हा, थ्रोट, यात कुठल्याही कारणाने
कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, ती सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी डीपर 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 खाली जात आहे, खाली जात आहे. संपूर्ण थोट चक्र, श्वसन नलिका, अन्न नलिका यात कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, आजाराच्या स्वरूपात असेल किंवा अव्यक्त भावनांच्या स्वरूपात असेल, कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, ती संपूर्णतः डीपर डीपर खाली 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 जात आहे. हृदय चक्र, हृदय चक्र, हृदय, लंग्स, छातीच्या बरगड्या, दोन्ही हात, अगदी खांद्यापासून ते आपल्या हातांच्या बोटांपर्यंत दोन्ही हात, आणि कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता यात असेल तर ती सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी डीपर 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 जात आहे. त्यानंतर नाभीच्या 3 बोट वर मणिपूर चक्र. कुठल्याही प्रकारची कुठल्याही कारणाची निगेटिव्हिटी असेल, ती सर्व निगेटिव्हिटी, लहान आतडे, मोठे आतडे, स्टमक, लिव्हर, कुठल्याही कारणाने सर्व निगेटिव्हिटी निघून निघून जात आहे, रिमूव्ह होत आहे, रिमूव्ह होत आहे. स्वादिष्ठान चक्र, नाभीच्या 3 बोट खाली जेनेटिक ऑर्गन, यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, काही आजार असतील, सर्व प्रकारची निगेटिव्हिटी तुमच्या शरीरातून आणि चक्रातून निघून डीपर 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 खाली जात आहे. रूट चक्र, जीवनाच्या स्थिरतेचे स्थान, संपूर्ण स्थिरता, संपूर्ण स्पाइन, दोन्ही पाय, पायांची नख, अगदी आता डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत स्वतःला बघायचे आहे. आणि तिथे कुठे जी काही आजाराचे लक्षणं असतील, कुठले दुःख असतील, वेदना असतील, सर्व प्रकारचे दुःख, सर्व प्रकारच्या वेदना, सर्व प्रकारची निगेटिव्ह एनर्जी काढून तिथे सर्व तुमच्या शरीरातून ती निगेटिव्ह एनर्जी कायमस्वरूपी निघून जात आहे, कायमस्वरूपी निघून जात आहे. शरीरातून पूर्णपणे बाहेर निघून जात आहे, पूर्णपणे बाहेर निघून जात आहे, पूर्णपणे बाहेर निघून जात आहे. पृथ्वीच्या भूगर्भामध्ये खूप खोल गेलेली आहे. सर्व आवरातील नकारात्मकता, शरीरातली नकारात्मकता, चक्रातली नकारात्मकता पूर्णपणे निघून पृथ्वीच्या भूगर्भामध्ये पोहोचलेली आहे. पृथ्वीच्या भूगर्भामध्ये पोहोचलेली आहे आणि तिथे खूप मोठा दगड बघायचा आहे. बघा, खूप मोठा दगड पृथ्वीच्या भूगर्भामध्ये आहे आणि त्या भूगर्भामध्ये असलेल्या दगडाला पूर्ण निगेटिव्हिटी कायमस्वरूपी गुंडाळली जात आहे, कायमस्वरूपी गुंडाळली जात आहे, कायमस्वरूपी गुंडाळली जात आहे. एकच वार आणि सर्व निगेटिव्हिटी सोबत तुमचं नातं तुटलेलं आहे, कायमस्वरूपी नातं तुटलेलं आहे, कायमस्वरूपी नातं तुटलेलं आहे. आणि ब्रह्मांडीय दिव्य रेखी शक्तीची एक ऊर्जा, एक पवित्र ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा आता तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. संपूर्ण रूट चक्र, माकड हाडाचे शेवटचे टोक तिथे पोहोचलेलं आहे आणि एक लाल रंगाचं सुंदर फूल, प्रकाशमय असं सुंदर फूल तिथे उमललेलं आहे. आणि तुमचं संपूर्ण रूट चक्र आणि त्याच्या आजूबाजूला सर्व ऑर्गन्सला संपूर्ण आरोग्य प्राप्त होत आहे,
संपूर्ण आरोग्य प्राप्त होत आहे. संपूर्ण आरोग्य प्राप्त होत आहे. हळूहळू ही ऊर्जा आता स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोहोचली आहे. ओटीपोट, ओटीपोटातील सर्व ऑर्गन्स आणि रिलेटेड सर्व ऑर्गन्स यामध्ये सर्वांमध्ये पॉझिटिव्ह सकारात्मकतेने परिपूर्णता आलेली आहे. परिपूर्णता आलेली आहे आणि संपूर्ण पॉझिटिव्हिटी आलेली आहे. संपूर्ण सकारात्मकता आलेली आहे. संपूर्ण पॉझिटिव्हिटी आलेली आहे. मणिपूर चक्र, लहान आतडे, मोठे आतडे, जठर, लिव्हर, किडनी, आपल्या कमरेचा भाग, सगळ्या ठिकाणी दिव्य ऊर्जांचा फ्लो प्रवाहित होत आहे. एक दिव्य पिवळ्या रंगाचा ऊर्जांचा प्रकाश अवतरित होतो आहे. दिव्य प्रकाश तिथे अवतरित होतो आहे. दिव्य पॉझिटिव्हिटी, दिव्य सकारात्मकता तिथे येते आहे. प्रत्येक शरीराचा सेल, प्रत्येक ऑर्गन नव चैतन्य आणि नव आरोग्यमय ऊर्जेने परिपूर्ण होत आहे. प्रत्येक शरीराचा सेल, प्रत्येक ऑर्गन नव चैतन्य आणि आरोग्यमय ऊर्जेने परिपूर्ण होत आहे. परिपूर्ण होत आहे. हृदय चक्र, लंग्स आणि हार्ट आरोग्यमय ऊर्जांनी परिपूर्ण होत आहे. संपूर्ण लंग्स आणि हार्ट आरोग्यमय ऊर्जांनी परिपूर्ण होत आहे आणि हृदयामध्ये नवीन करुणा आणि प्रेमाची, दयेची निर्मिती होत आहे. आपल्या हृदयामध्ये करुणा, दया आणि प्रेमाची निर्मिती होत आहे. संपूर्ण हृदयात करुणा आणि दयेच्या प्रेमाची निर्मिती होत आहे. थ्रोट चक्र, थ्रोट चक्रापर्यंत ही ऊर्जा पोहोचलेली आहे आणि आपल्याला दिव्य संवाद कौशल्य, एक सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या थ्रोट चक्रात प्रवाहित होतो आहे आणि आता ही ऊर्जा आपल्या थर्ड आय चक्रापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. दिव्य पावर आणि दिव्य अति नील रंगाने प्रकाशमान होताना बघायचे आहे. संपूर्ण क्राउन चक्र हे जांभळ्या रंगाच्या प्रकाशाने परिपूर्ण होताना बघायचे आहे. प्रत्येक चक्र हे आता प्रकाशमय ऊर्जेमध्ये परिपूर्ण झालेले बघायचे आहे आणि त्याच्याशी रिलेटेड प्रत्येक ऑर्गनला नव चैतन्य आणि नवे ऊर्जेची प्राप्ती होताना बघायचं आहे. नवीन ऊर्जेची, नव चैतन्याची प्राप्ती होताना बघायचं आहे. आता या सर्व शक्तींचा संचार तुमच्या क्राउन चक्रातून एखाद्या फाउंटन सारखा बाहेर येत तुम्हाला संपूर्ण चक्राला, तुमच्या औराला व्याप्त करत आहे. तुमच्या संपूर्ण औराला व्याप्त करत आहे. संपूर्ण औराला व्याप्त झालेलं बघायचं आहे. संपूर्ण औराला व्याप्त झालेला आहे. दिव्य सुरक्षेचे कवच आपल्या अवतीभोवती तयार झालेले आहे. दिव्य सुरक्षेचे कवच आपल्या अवतीभोवती तयार झालेले आहे. दिव्य सुरक्षेचे कवच आपल्या अवतीभोवती तयार झालेले आहे. आणि आता आपण दिव्य आरोग्याच्या शक्तींनी परिपूर्ण झालेलो आहोत. दिव्य आरोग्याच्या शक्तींनी परिपूर्ण झालेलो आहोत. दिव्य आरोग्याच्या शक्तींनी परिपूर्ण झालेलो आहोत. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आणायची आहे. आपल्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आणायची आहे. अगदी एक छोटं बाळ झोपेत हसतं ना, तशी दिव्य स्माइल आणायची आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. व्हेरी गुड. शरीराचे प्रत्येक रोम रोम, शरीराचा प्रत्येक कण कण आज आनंदाने आणि आनंदाच्या सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होत आलेला आहे. शरीराचा प्रत्येक कण कण आणि दिव्य आनंदाने परिपूर्ण झालेला आपल्याला बघायचा आहे. परिपूर्ण झालेला आहे.
मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ। मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ। I am the happiest person in the world. I am the happiest person in the world. I am the happiest person in the world. याच दिव्य आणि आनंदासोबत स्वतःला परिपूर्ण करायचे आहे. याच दिव्य आनंदासोबत आणि या दिव्य स्माईल सोबत स्वतःला परिपूर्ण करायचे आहे. आणि आता हळूवार आपले दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहेत. आपले दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. हातांच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. आपल्या दोन्ही हातांच्या अंधारात डोळे अलगद उघडायचे आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांनी पाणी पिऊन घ्यायचे आहे. चला, मी तुम्हाला म्यूट केलंय, थांबा. बोला, कसं वाटतं आहे? हँड वरती करा, हँड राईज करा, म्हणजे मग मी तुम्हाला विचारते. सुनीता जोशी मॅडम बोला. तुमचा माईक ऑन करा. माईक म्यूट आहे, माईक ऑन करा आधी. आला आता? हो हो. हा, चांगलं वाटलं. डोळ्यापुढे थोडस असं अंधारी, थोडस वेगळं वाटलं जरा मात्र मला. येस येस. हा, बाकी ते पूर्ण शरीरावर सेवन चक्र फील केले का तुम्ही? हो केले केले. तेच हा, तेच महत्वाचं होतं. हो केले. हा, येस येस येस. ओके, अजून बाकी? जयश्री कुलकर्णी मॅडम बोला. सुंदर झालं आताचं मेडिटेशन. एक दिव्य शक्ती मला अंगात अशी आल्यासारखी वाटली. मला खूप छान वाटलं. अरे वा, छान, खूप छान. अजून अरुंधती मॅडम बोला. छान वाटलं मॅडम. एक पर्पल, येलो आणि ऑरेंज कलर पर्पल आणि ऑरेंज कलर दिसला. येस. येलो सुद्धा येईल. येलो कलर, येलो येलो कलर तर मणिपूर चक्राचा आहे. अरे वा, छान, खूप छान. येस. अजून बाकीच्यांना कसं फील झालेलं आहे? हा, सुनील सर बोला. रिलॅक्स वाटलं. येस रिलॅक्स वाटलं मॅम. येस येस हो हो. येस. तर या पद्धतीने मी तुम्हाला आज मेडिटेशन पाठवणार आहे. ते सर्वांनी मी तुम्हाला सांगितलंय कसं करायचं आहे. सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे? हो आलं. ओके, तर त्या पद्धतीने तुम्हाला मेडिटेशन हे करायचं आहे. ओके, हं. तुम्ही उद्यापासून सुरुवात करू शकता. मी आज ग्रुपवर पाठवून देईन. ओके. ओके, आणि जर ओपन नाही झालं तर 2-3 वेळा ट्राय करा. ते होतं. एकाच वेळी तुम्ही सगळेजण ओपन करायला जाता तर त्याच्यावर हा, लोड येतो. तर थोड्या हा, वेळाने परत ट्राय करून बघायचं. ओके. बर बर. ओके. येस येस. मॅडम, क्लिनिंग करताना क्राऊन टू रूट चक्रापर्यंत करायचं? नाही, आता आपल्याला क्लिनिंग मेडिटेशन नाही करताना का? रूट चक्रापासून क्राऊन चक्रापर्यंत जायचं आहे. अच्छा, लम आणि ते म्हणजे मंत्र म्हटलं तर ते रूट चक्र ते क्राऊन करायचं. येस येस येस. ओके. मेडिटेशन मध्ये तसंच आहे, तुम्ही ऐका. क्लिनिंग क्राऊन टू रूट. क्लिनिंग करताना पहिले क्राऊन टू रूट चक्र. हो, आपण काय करतो, क्राऊन पासून रूट चक्रापर्यंत पॉझिटिव्ह एनर्जी देतो आणि जी निगेटिव्ह एनर्जी काढण्यासाठी रूट चक्रापासून ते क्राऊन चक्रापर्यंत जातो. ओके. येस, चालेल. सर्वांनी करा तसं. उद्या मी आजच ग्रुपवर टाकते रात्री. त्याचं हो बघून चालेल. त्या पद्धतीने तुम्ही करा. माझ्या पूर्ण पूर्ण बॉडी मध्ये असं टिकलिंग म्हणजे असं व्हायब्रेशन येतंय. अरे वा, खूप छान. येस, तुमच्यापर्यंत पूर्ण एनर्जी पोहोचत होती.
हो हो आणि बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर असं स्माइल पण होतं, छोटस एक छान चेहऱ्यावर स्माइल होतं, हो खूप हो जणांच्या होतं. हा ओके, येस. ओके त्यांनी खूप छान आनंद घेतलेला आहे. तर तुम्हाला हम्म. जेव्हाही वाटलं तर तुम्ही हे आपलं रेकॉर्डिंग आहे ग्रुपवर, तर तुम्ही त्याच्यावर ते 7 चक्राचं मेडिटेशन हे देखील करू शकता आणि जे मी पाठवलं आहे ते देखील करू शकतात. ओके, ओ- ओके येस येस येस. उद्याचा आपला क्लास महत्वाचा राहणार आहे. बघा, रेकी लेवल 1 मध्ये आपली एनर्जी ही 10% राहते आणि रेकी लेवल 2 मध्ये आपली एनर्जी ही 40% होते. आणि ज्या वेळेला आपण रेकी लेवल 3 आणि मास्टर लेवल करतो तर त्यावेळेला आपली एनर्जी ही 100% होते. तर काय होतं, सेकंड लेवल मध्ये तुमच्याकडे सिम्बॉल्स मिळालेले राहतात. फर्स्ट लेवल मध्ये तुम्हाला रेकीचे कुठलेही सिम्बॉल राहत नाही, म्हणून तुमची एनर्जी ही फक्त 10% राहते. पण मी काय करते, जरी माझा हा क्लास फ्री आहे पण माझ्या सगळ्या स्टुडंटकडे कुठले ना कुठले सिम्बॉल राहायला पाहिजे, म्हणून मी त्यांना काही वेगळे सिम्बॉल देते का त्या सिम्बॉलला अटुनमेंटची गरज नाही राहत. ती सिम्बॉल तुम्ही स्वतः वापरून इतरांनाही वापरायला देऊ शकतात. जसं आपल्या आरोग्यासाठी सिम्बॉल आहे, आपल्या आर्थिक समृद्धीसाठी आहे, मुलांच्या एज्युकेशनसाठी आहे, आपल्या सौंदर्यासाठी आहे आणि बरेच आहे 2-3 असे तुम्हाला मी सगळे सिम्बॉल उद्या देणार आहे. त्याची माहिती सांगणार आहे का ते सिम्बॉल कसे वापरायचे आहे. तो रेकीचा भाग नाहीये. आता म्हणाल ओके मॅडमने आम्हाला हे पण सिम्बॉल शिकवले पण हा रेकीचा भाग नाहीये, हा रेकीचा सिलेबस नाहीये. पण मी बर बर माझ्याकडून तुम्हाला ते देते आहे का माझ्या ओके कोणत्या स्टुडंटकडे सिम्बॉल नाही असं व्हायला नको. ओके हा, म्हणून मी तुम्हाला देत आहे. तो सिलेबस नाहीये रेकीचा, पण ते सिम्बॉल तुम्ही वापरू शकता. त्याची एनर्जी तुम्हाला तशा पद्धतीने मिळणार आहे. कसे वापरायचे, कुठे वापरायचे ते मी उद्या शिकवणार आहे. त्याच्यानंतर ओके उद्या आपण मनी मंत्र बघणार आहोत आणि एनर्जी बॉल कसा बनवायचा ते बघणार आहोत. एनर्जी बॉलची तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायची आहे. ओके, त्याच्यामुळे उद्या ते कसे बनवायचे आणि आपण त्याचा वापर कसा करायचा हे देखील शिकणार आहोत. ओके, उद्या चालेल. किती वाजता मग उद्या मॅडम 1 वाजेलाच करूया. काय होतंय काय माहिती, बरोबर 1 वाजेला लाईट जात आहे. लॅपटॉप चार्ज करून घे मॅम. नाही, लॅपटॉप चार्ज करते पण हे कॅमेरा वगैरे लावलेलं राहतं ना, तर ते 1 तास नाही चालू शकत, असं होतंय हो माझं. हो बरोबर मॅम, हो हा, हो तर बरोबर. त्याच्यामुळे होतं आहे. पण मी आता आणि मिस्टरांना सुट्टी नाही का, मला इन्व्हर्टर घ्यायचं आहे, तर ते हा थोडंसं हा बरोबर संडे शिवाय कामं नाही होणार. पण बघू आता ह्या बरोबर. संडेला ते सगळ्यात पहिले काम करावं लागणार आहे. ओके, हो 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 चालेल. उद्या आपला 1 वाजेलाच राहील क्लास. ओके, हो 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 मॅम. चालेल चालेल. बाय चला मग थांबूया आपण. दिव्य हा. रेकी शक्ती हो मॅम. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू थँक्यू थँक्यू. श्री स्वामी समर्थ. टेक केअर. चला, बाय. बाय बाय थँक्यू मॅम. आणि मी ग्रुप एक ओपन करते आहे. तुम्हाला क्लास कसा वाटतो आहे ते पण सगळं हो शेअर करा. आजचं सेशन कसं वाटलं ते पण शेअर करा. हो ओके, हो हो ओके येस. थँक्यू.